चंद्रपुरात 200 युनिट मोफत विजेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। त्यानंतर ते मोठ्या बहुमताने विजयी झाले होते। 2024च्या विधानसभेपर्यंत ते आपल्या आश्वासनावर पुन्हा परतले असून या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवरच निशाणा साधलाय। चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी 2019ची विधानसभा निवडणूक चंद्रपूर जिल्ह्याला 200 युनिट मोफत वीज मिळवून देण्याच्या मुद्द्यावर लढवली होती। त्यांनी या उद्दिष्टांसाठी अनेक आंदोलनं केली आणि त्याचाच फायदा म्हणून ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले। जोरगेवार 5 वर्षे सत्तेत राहिले, ज्यात 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सोबत आणि नंतर 2.5 वर्ष महायुतीच्या सोबत होते। आता 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरगेवारांच्या विरोधकांनी 200 युनिट मोफत विजेच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीकेची झोळ उडवली आहे। याच मुद्द्यावर विरोधक त्यांना अनेक प्रश्न विचारत आहेत। जोरगेवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की 200 युनिट मोफत विजेचा निर्णय शक्य होता आणि त्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे प्रयत्न केले होते। त्यांनी सांगितले की त्यांच्या प्रयत्नांना यश सुद्धा येणार होतं। मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत वीज उत्पादक जिल्ह्यातील एका वरिष्ठ मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध केला होता। कारण जर 200 युनिट मोफत वीज दिली गेली असती तर त्याचे संपूर्ण श्रेय जोरगेवार यांनाच मिळालं असतं। विरोधामुळे हा निर्णय अंमलात आणला गेला नाही। 100 युनिट वीज मोफत द्यायची त्यांनी मान्य केलं होतं, परंतु शासनातले काही मंत्री याच्या विरोधात होते आणि मग मी दुसरी एक मागणी अशी केली होती की जे मंत्री जे आहेत ज्या जिल्ह्याचे जे वीज उत्पादक जिल्ह्याचे त्यांना मी म्हटलं की बा तुम्ही याची मागणी करा, कमीत कमी आपण वीज उत्पादक जिल्ह्यांना 200 युनिट वीज मोफत मिळाली पाहिजे। कारण की ही वीज निर्माण करत असताना फार मोठी किंमत आपण चुकवतो आणि ती मोठी किंमत चुकवत असताना 3 रुपये 3.5 रुपये मध्ये निर्माण होणारी वीज आपण 9 ते 14 रुपये युनिट प्रमाणे खरेदी करतो आणि 200 युनिट वीज ही पुरेशी आहे। एका 4 खोल्याच्या घराला 4 कुटुंबाच्या व्यक्तीच्या घराला ही पुरेशी आहे, परंतु याच्यामध्ये ते झालं नाही आणि खेदानं मला असं म्हणावं लागेल की या ठिकाणच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी मला या विषयामध्ये मदत केली नाही।